शिवसेना नेता योगेश कदम ने कहा कि यदि उनकी पार्टी सत्ता में आई तो दापोली शहर ग्रामीण क्षेत्रों की तरह 4 गुना अधिक विकसित होगा। उन्होंने आरोप लगाया कि दापोली तालुका में शिवसेना के साथ अन्याय हुआ और एनसीपी विधायक को बी फॉर्म देकर सत्ता से दूर रखा गया। मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकांमध्ये उद्धवजींनी आणि आदित्यजींनी जो दापोली तालुक्यावरच्या शिवसैनिकांवरती अन्याय केला होता, फक्त सुडाच्या राजकारणापोटी रामदासभाई राजकारणातून संपले पाहिजेत, तसं योगेश कदम पण संपला पाहिजे या हेतूने सगळी यंत्रणा निवडणुकीची ज्या उमेदवाराला मी पराभूत केलं होतं त्या राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला सगळी यंत्रणा दिली, एबी फॉर्मचे अधिकार देखील त्यांना दिले। माजी आमदार सूर्यकांत दळवी त्यावेळेस काही महायुतीमध्ये नव्हते, त्यांनी पक्षामध्ये असून देखील पक्षविरोधी काम करताना केलेलं असताना देखील सगळे एबी फॉर्म हे त्यांच्या हातात दिले गेले आणि जे शिवसैनिक नव्हते अशा लोकांना तिथे त्यावेळेला तिकीट दिल्या गेल्या। एकंदरीत ज्यावेळेला त्या निवडणुका झाल्या त्यावेळेला सत्ता स्थापना झाली, ती काय शिवसेनेची सत्ता शिवसेनेचे नगराध्यक्ष बसले असं आजही म्हणता येणार नाही, कारण शेवटी विचाराने कोणी शिवसैनिक नव्हते। एकंदरीत आज त्यानंतर जवळपास 3 वर्षांनंतर दापोली नगरपंचायतीमधील 5 नगरसेवकांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे आणि आज आमची संख्या ही नक्कीच 8 पर्यंत पोहोचलेली आहे, महायुतीची संख्या ही 9 पर्यंत पोहोचलेली आहे आणि अशा वेळेस नक्कीच भविष्यामध्ये म्हणजे लवकरच दापोली नगरपंचायतीवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकेल आणि नगराध्यक्ष हे महायुतीचे होतील, शिवसेनेचे होतील किंबहुना। आणि शेवटी आम्हाला विकास कामे जास्त महत्त्वाची आहेत। आज नगरसेवकांनी प्रवेश करत असताना विकास कामांच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत, त्या विकास कामांच्या अपेक्षा व्यक्त करत असताना नक्कीच नागरिकांना देखील न्याय मिळणार आहे। आज दापोली नगरपंचायतीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जसं दापोलीची नळपाणी योजना अनेक वर्ष रखडलेली आहे, आज त्याकडे देखील आम्ही लक्ष देऊ आणि पुढील काही महिन्यांमध्येच हा प्रश्न मार्गी कसा लागेल यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। शासन स्तरावरती जो काही निधी आणायचा आहे तो निधी आपण आणू, परंतु आता मात्र दापोली नगरपंचायतचा विकास हा ग्रामीण भागाप्रमाणेच 4 पटीने जास्त होईल। छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आमच्यासाठी दैवत आहेत आणि आमच्या दैवताला कोणी चुकीचे शब्द उद्गारत असेल तर मात्र आज मी जरी मंत्री असलो तरी त्या शिवसैनिक म्हणून सांगतोय, त्या व्यक्तीला मात्र धडा शिकवला जाईल आणि महाराजांच्या बाबतीमध्ये कुठलेही वक्तव्य, कुठलेही चुकीचं वक्तव्य हे आम्ही सहन करणार नाही। आज गृहराज्यमंत्री म्हणून देखील नक्कीच या बाबतीतली सगळी चौकशी तर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेलेच आहेत, मजकूर तर काढला गेलेलाच आहे, परंतु अशी कृत्य करण्याची हिंमत भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता देखील आम्ही घेऊ। नाही, महाराष्ट्रामध्ये लवकरच नवीन वाळूचं धोरण येतंय। महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून वाळूच्या बाबतीमध्ये एक नवीन धोरण तयार केलेलं आहे, ते लवकरच अंमलामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगली सुसूत्रता ही वाळूच्या धोरणाची आपण नवीन आखतोय, जेणेकरून हा त्रास तो नक्कीच आम्हाला त्याची जाणीव आहे, पण हा तात्पुरता आहे। थोडे दिवस अजून कळ काढा, काही दिवसांनी नक्कीच आपल्याला जेव्हा नवीन वाळूचं धोरण मिळेल, प्राप्त होईल, त्यावेळेला घर बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला किंवा गावामध्ये अगदी कुठलं शासकीय काम असेल किंवा लहान सहान कामं करण्याला देखील कुठला त्रास होणार नाही आणि वाळूचे जे दर हे माफियांच्या हातामध्ये जातात ते ह्यापुढे भविष्यामध्ये होणार नाही याची आम्ही काळजी घेतो।